घेऊया की मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायचे, म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. इथे दीदीपेक्षा जरा जास्त एक्सपिरियन्स लोक आहेत. सो तिला तिची मदरहूड कशी जपायची आहे, तिला मदरहूडचा काय एक्सपिरियन्स असणार आहे, तो तुमचा एक्सपिरियन्स काय झाला आहे ते तुम्ही सांगू शकता. सो स्पोर्टिंगली कोणी पण हात वर करून सांगा, मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेल त्याचं. तर मला एक गोष्ट विचारायला आवडेल की ती असं बोलतात की प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाई प्रेग्नेंट असते तेव्हा तिला वेगवेगळे डोहाळे लागतात आणि त्यासाठीच ते डोहाळे पुरवण्यासाठी आपण हे डोहाळे जेवण सेलिब्रेट करतो. तर तुमच्या वेळेला सुद्धा जेव्हा तुम्ही प्रेग्नेंट असाल तेव्हा तुम्हाला सुद्धा कसले डोहाळे लागले असतील. तर इथे बसलेल्या बायका ऑलमोस्ट सगळ्या, म्हणजे त्यांना एक एक दोन दोन मुलं तर आहेत आणि त्यांच्या सुना सुद्धा असतील. तर तुम्हाला कुठले डोहाळे लागलेले आणि त्यावेळेला तुम्ही काय काय खाल्लेलं जास्त ते मला सांगा, ऐकायला नक्की आवडेल. तुमचं नाव सांगा आणि मग सांगा. माझं नाव अंकिता चितोडकर आणि माझं पिल्लू असं 1.5 वर्षाचंच आहे. सो तिच्या वेळेस मला पाणीपुरी, चायनीज असे चाट फुल आवडतं आणि त्यातून तिलाही चटपटीतच खायला आवडतं. ती वरण भात खात नाही पण चटपटीत खूप आवडीने खाते. सो जे आपण खातो ते पोरांना पण आवडतं. पेटातून बाहेर आली आणि तेव्हा तिला तू फक्त दूध देत होतीस, तेव्हा ती बोलली ना जेव्हा पोटात होती तेव्हा मस्त चमचमीत देत होती आणि आता देत नाही मला. आई तुम्हाला कुठले लागले? मला मसाल्याची भाजी कुठलीही असते पण ते मसाला पाहिजे, तिखट भाजी, तिखट खाण्याचे पण डोहाळे लागतात. दीदी तिखट खाण्याचे पण डोहाळे लागतात. अजून कोणाला सांगायला आवडेल? मम्मी तू सांग, तुला कसले डोहाळे लागलेले, माझ्या वेळेस कुठले लागलेले की मी एवढी बडबड करणारी निघाली? चहाचे लागलेले, चहा, गोड चहा. तू तर चहाच पित नाही. चहाच पित नाही. अजून कोणाला सांगायला आवडेल? आंटी आप बताओ. मुझे खाने में सबसे अच्छी तो बेल लगती है. बेल और पानी पूरी के सिवा में मेरे ख्याल से कोई भी माँ रह नहीं सकती है. हमारी दीदी रहती. अजून कोणाला आवडेल? सांग सांग सांग. मी शांत काय बा, मला सत्यनारायण खूप खावायचं. काका प्रत्येक महिन्याला सत्यनारायणची पूजा घालायचे का? छान छान. काकू तुम्ही सांगा. सोपं वाटायचं खूप. मग तुमचा कुठला मुलगा जास्त झोप? छान. अजून कोण? अजून न्यूली ज्या मॉम झाल्या आहेत असं कोणी आहे का आपल्याकडे? तुम्ही सांगा. मला ना गर्भसंस्थेवर खूप जास्त विश्वास आहे, कारण की माझा एक मुलगा आहे, आता 11वीत आणि त्याच्या वेळेस मी बालाजी तांबेचे गर्भसंस्काराचं ऐकलेलं, तर त्याचा भरपूर इफेक्ट होतो मुलांवर. म्हणजे ते शांतही होता आणि इमोशनली ते खूप जास्त स्ट्रॉंग असतात. सेम इफेक्ट माझ्या दुसऱ्या मुलीला पण झाला. आणि खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर मला ढोकळे फार आवडायचे, तर माझ्या मुलाला अगदी तेच आवडतं. निजायला चटपटीतच खाते. छान छान. काय तुझं नाव? शर्वरी. खरंच शांत आहे. अजून कोण सांगा. मला ना ऍक्टिंग करायला खूप आवडायचं आणि माझ्या मुलात ते बरोबर सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही? माझे डोळे एकदम सिंपल होते. मी काय केलं असेल अजून एक दोघांकडनं माझ्या फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनं ऐकले की जेव्हा मुलगी प्रेग्नेंट असते तेव्हा तिला तिच्या आईने जे बनवलंय लहानपणी जे तिला खायला घातलेले ते खायला आवडतं. सो करेक्ट आहे का? तुमचं काय मत आहे? नाही त्या काकू बोलते करेक्ट आहे.
अगदी बरोबर आहे. कारण की आपले जे डोळे असतात, मला कुठलाही दोन कधी झाला मला, पण मला कुठलाही डोळा लागला नाही, काही खावंसं वाटलं नाही, काहीच नाही. जे काही घरात बनवले ते खातात. तसेच माझ्या मुलींमध्ये ते गुण आले की आई जे बनवले ते आवडीने खातात. चॉकलेटची कमी खाते ती, त्यामुळे जास्त झाल्यावरती विचारू तिला. अजून कोणी वाचनाचे मेकअप करायचे तुम्ही तर आमचे ब्लॉग फॉलो करत असाल. सूरज चहाचे कौन पकडे. अरे परफेक्ट. वीणा मावशी. हां गुलाबजामुन. म्हणजे ऍक्च्युली मला जेव्हा माहिती आहे की ना डोहाळे असे तेव्हा नव्हते लागत की असं कुठली गोष्ट खायची पण तिला असं वाटायचं की समोर दिसली टीव्ही मध्ये तर मग मला हे खायचं. आपण एकदा तिलाच विचारूया तिचं झाल्यानंतर तिला कुठले डोहाळे लागले होते ते. वो बहुओं को सिखाती है. मैंने कुछ अपने शब्दों में लिखा है जो मुझे लगता है आप लोगों को पसंद आएगी. दीपाश्री, ये दीपाश्री के लिए लिखी हुई है. मेरी कविता का शीर्षक है मातृत्व एक वरदान. ये तो भगवान की कृपा ही रहती है जो इतना सुंदर उपहार हम लोगों को देते हैं. तो मैंने दीपाश्री को ये अपने कुछ शब्द डेडिकेट कर रही हूँ. चंद दिनों में तुम एक नए किरदार में ढल जाओगी. दीपाश्री, चंद दिनों में तुम एक नए किरदार में ढल जाओगी. इस बड़ी सी दुनिया में एक नन्हा सा, छोटा सा, प्यारा सा जीवन लाओगी. देवताओं की इस आशीष को मन ही मन इतराओगी. मातृत्व की दुनिया में होगा तुम्हारा यह पहला कदम. मातृत्व की दुनिया में होगा तुम्हारा पहला कदम. कहती हूँ तुमसे एक बात, स्त्री जब माँ बनती है वह एक योद्धा बन जाती है. योद्धा मीन्स वॉरियर. स्त्री जब माँ बनती है वह एक योद्धा बन जाती है. अपने बच्चे की रक्षा के लिए कभी दुर्गा, कभी काली, तो कभी सरस्वती बन जाती है. माँ यशोदा सा प्यार देना, जीजा माता जैसी सीख देना जैसे उन्होंने शिवाजी को दी थी. अपने गोरस से इसे कल्प वृक्ष बनाना. माँ वैदेही बनकर माँ का सम्मान सिखाना. हर बुरी नजर, हर बुरे काम से उसे बचाना. मातृत्व के इस रूप को दिल से स्वीकार करना. खूप छान आंटी, खूप छान. एक आईच एवढं सगळं करू शकते. विचारणार आहे आपल्या लोकांना आणि त्यांनी त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर त्यासाठी मला 1-2 कपल हवे आहेत पुढे. कोणी कपल आहेत का आपल्या इथे? कोणी कपल जे एखादा गेम खेळायला उत्सुक असतील? अंकुर, कृणाल और मिलोनी, आ जाओ आगे. आ जल्दी जल्दी आ. आ गया. आजा 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 आजा. अरे आजा आजा. लेके ना उधर नहीं तो. आणि पुढे या. प्राची, शुभम या, तुम्ही पण या. अंकिता पण इकडे. अंकिता कुठे आहे? अंकिता.
राहा उभे राहा ऐशू चालेल चालेल, लग्न होण्यासाठी एलिजिबल असलेले कपल पण चालतील. इकडे असे मध्ये असं काय. सो मी प्रश्न विचारते कि किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला, मतलब तुम्हारे शादी को कितने साल हुए हैं वो बताना है. 1.5 वर्ष. ऑलमोस्ट 6 months. 6 महिने. आम्हाला हा प्रश्न स्किप करावा लागेल कारण आताशी एंगेजमेंटच झाली. 4. लुक वरून असं वाटतंय की चुकीचं उत्तर आहे. 5 महिने झाले. तारीख विचार. अरे मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणारा कपल आहे, कपल एंगेजमेंट मंथ अॅनिव्हर्सरी. चला, म्हणजे एवढे महिने झाले, एवढे वर्ष झाले, तर मी इमॅजिन करते की तुम्ही एकमेकाला खूप छान प्रकारे ओळखत असाल. अच्छा सॉरी, तो इतने साल हो गए आपकी मैरिज को, तो मैं साल महीने व्हाटएवर, तो मैं सोच रही हूँ कि आपको पता ही होगा एक दूसरे के बारे में बहुत कुछ चीजें, है ना. अभी अगर 6 महीना हुआ है तो उसके पहले भी अगर होगा तो पता होना चाहिए. दिस इज आई बिलीव. सो लेट्स सी. अगर तुम आपको एक दूसरे को ऐसे पीछे ये करके खड़े रहना है, एक दूसरे को बैक के करके, और फिर मैं क्वेश्चन पूछूंगी और फिर देखते हैं कौन कितना पानी में है. नाही तुमचं खूप शिकून झालंय 5 महिने. सो पहिले दादाला प्रश्न. तर दादा, तू ऐश्वर्याकडे मला जेवढं माहितीये तेवढं खूप लक्ष देतोस, ऑब्झर्व करतोस, बरोबर. तर आज ऐश्वर्याने कुठल्या प्रकारची लिपस्टिक लावलेली आहे? तिच्याकडे 2च लिपस्टिक आहेत ज्या तिच्या फेवरेट आहेत आणि माझ्या पण, तर तिने आज रेड कलरची लावली. बघू बरं ऑडियन्स, रेड कलरची लिपस्टिक आहे का? नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही जर काय म्हणतात त्याला वेगवेगळे काय शेड्स असतील किंवा डिस्क्रिप्शन वेगवेगळे असेल तर ते मला सांगता नाही येणार, त्यामुळे ते तुम्ही मुलींनी गेस करू शकता. पॉइंट देऊया. कलर मी सांगू शकतो का, तर रेड पिंक असतं तर मी पिंक सांगितलं असतं. म्हणजे ठीक आहे देतो आम्ही तुम्हाला पॉइंट. तर तू पण दादाला बघत असशील, ठीक आहे. तर मग दादानी हातात काय घातलंय? कडल घातलं त्याने सिल्वर कलरचा आणि ह्या साईडला वॉच घातलंय सिल्वर कलरचा. कोणत्या कंपनीची? बघितलं, मुलींचं ऑब्झर्वेशन बघितलं, असं असतात मुली. ये अभी से टेंशन में आ गए कि मेरा क्या होने वाला है, मैं घर पे जाके मार तो नहीं खाने वाला हूँ. ऐसा लग रहा है अब जो पूछोगे मेरे पास आंसर ही नहीं होगा. देखते हैं, लेट्स सी. अगर होगा तो आपकी वाइफ खुश हो जाएगी. तो मैं क्वेश्चन पूछ रही हूँ कि आपकी वाइफ ने फेस पे आज क्या क्या लगा हुआ? एक तो बिंदी है, बाद में सुबह मेकअप मेरे सामने ही हुआ है. तो वो है, लिपस्टिक है और इयररिंग्स है. गुड ऑब्जर्वेशन. मार नहीं खाना पड़ेगा. नहीं. तो आप बताइए कि आपकी जब शादी फिक्स हुई थी तो उसकी डेट क्या थी? जो गोल्ड है मतलब हमारा रोका काइंड ऑफ जो होता है वो 16 जून. करेक्ट है. उनको ही नहीं पता. मुझे नहीं मालूम था. डेट्स में मैं बहुत खराब हूँ, तो ये सवाल आप मुझे पूछते तो मैं हारता. ठीक है, लेकिन अभी याद रखना. सो न्यूली मॅरिड कपल, काय प्रश्न विचारू तुला सांग.
तर जिजूंनी कुठल्या कलरचं वॉच घातलंय? ब्लॅक कलरचं. ऑब्झर्वेशन मुलींचं असतंच यार, हुशारच असतात मुली. तुम्ही सांगा की तुमच्या बायकोनी हातात बांगड्या किती घातल्यात? व्हेरी कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. आय थिंक तिने एकाच हातात बांगड्या घातल्या. एका हातात वॉच आहे आणि सिल्वर कलर आणि आय थिंक लॅव्हेंडर किंवा रोज किंग कलर असेल. क्या बात है, क्या बात है. आय थिंक 6 बांगड्या घालतात असा अंदाज आहे माझा. एवढं पण इनफ आहे माझ्यासाठी. एवढं ऑब्झर्वेशन पण खूप इनफ आहे. या बांगड्या तुम्हीच तर काढून लावून नाही दिलात ना? नाही विचारलं. ओके, तर तुम्ही बोलले तुमच्याकडे लास्ट यायचं आहे. नाही, तुम्ही सांगायचं. त्यांनी मला चांगला वेळ दिलाय क्लू की तुम्ही मुलांना डेट्स विचारा. तर तुमची एंगेजमेंटची डेट काय होती? बरोबर. 26 डिसेंबर. बरोबर आहे. गुड. सो आता तू सांग की अनिकेतने वॉच घातलाय, त्या वॉचची डायल कुठल्या कलरची? टर्कोइज ब्लू मध्ये, इलेक्ट्रिक ब्लू, टायटनची वॉच. हो, म्हणून मला माहिती आहे किती गिफ्ट दिलंय. गुड गुड. सो थैंक यू सो मच, तुम्ही आलात. आप लोग क्यों रोस्ट हो ना? जो मेन कपल है वो भी तो होना चाहिए. हाँ, आप ही का क्यों लोग मजा करे. चलो चलो आ जाओ. पहले देखा तो हमने एक दूसरे को देखा नहीं है. जीजू नहीं. जेव्हा तुम्ही होम मिनिस्टर मध्ये सांगितलं होतं, मी तिथे मॉलला गेलो होतं आणि खाली बसून तिला प्रपोज केलं होतं आणि मग त्याची डेट काय होतं? प्रपोज मैंने किया था कि इसने किया था? डेट तो मुझे भी याद नहीं. गुड. कोई भी डेट होती थी तो तुम्ही हा बोल देत होता. हाँ वही है. सो जीजूंनी त्यांच्या पॉकेटमध्ये एक रुमाल लावलेला आहे. तो कुठल्या कलरचा आहे? तो मला मॅचिंग आहे, पिंक कलरचा आहे. दीदी ने बैंगल्स कितनी पहनी हुई है? मैंने गिना 12. आपने लेके आए थे. जीजूंच्या पॉकेटमध्ये पैसे किती आहेत? नसते, वॉलेटच नसेल पॉकेटमध्ये. अभी होगा तो भी वो बोलेंगे नहीं है मेरे पास, मैं नहीं दिखा रहा. कानातल्याचा कलर फ्लोरल है ना, तो वाइट एंड पिंक रेड टाइप्स. रेड जैसे दिख भी नहीं रहा है. सो थँक्यू सो मच, तुम्ही एवढे स्पोर्टिंगली आलात. आंटी आवर. आपको कैसा लग रहा है? आप दादी बनने वाले हो, दीदी अभी माँ बनने वाली है. सबको इंटरेस्ट ज्यादा अच्छा लगता है ना प्रिंसिपल अमाउंट से. सबको यही लगता है कि ब्याज ज्यादा आना चाहिए, तो मेरा तो ब्याज आ रहा है तो मुझे तो अच्छा लगेगा, इसलिए मतलब बोलने की जरूरत ही नहीं है. तर आई, ह्या क्षणाची वाट मला माहितीये आपण खूप दिवस झाले बघत होतो आणि ते जेव्हा न्यूज आपल्याला मिळाली तेव्हाची रिॲक्शन आपली तर म्हणजे अशी होती की आपण ती शब्दात नाही व्यक्त करू शकत. पण स्टील तुम्हाला काय वाटतंय? आता दीदी आई होणार आहे, तुमची मुलगी आई होणार आहे आणि तिला पण ते सगळे अनुभव येणार आहेत जे तुम्ही आई झाल्यानंतर तुम्हाला आलेले होते
आणि तुम्ही तिला काय ऍडवाइस द्याल आणि तुम्हाला काय वाटतंय ती आई झाली आहे त्याच्यावर आणि ती कशी आई होईल ते सुद्धा सांगा. ही तर माझी मुलगी आहे, ती खूपच छान आहे, सर्वगुण संपन्न मुलगी आहे माझी. हा जो आनंदाची निधी आहे खूप खूप मोठा आहे आणि मला शब्दात व्यक्त करता येत नाही आहे. आणि मी म्हणजे तिचं जे बालपण मी बघितलं आहे तर आता मला असं वाटतंय म्हणजे तिच्यात मी दिसते. तर जो तिचा दिवस येईल तो खूप आनंदाचा आणि खूप छान जावं हीच इच्छा, शब्दात नाही बोलता येत. खूप छान. तर आता एक डान्स परफॉर्मन्स दीदीसाठी सेलिब्रेट करणार आहे. दीदीच्या बाळाचे होणारे मामा मामी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. होणाऱ्या बाळाच्या मामा मामीचं